कल्पना करा, एक अतिशय थकवणारा दिवस संपवून आपण ऑफिसमधून घरी येत आहोत. डोक्यात हजार विचार आहेत आणि शांततेची नितांत गरज आहे. आणि अगदी त्याच वेळी घरी गेल्यावर काहीतरी वेगळंच पाहायला मिळतं. हो ना. घरात पाऊल टाकतात समोर काय दृश्य दिसतं, तर घरातील लहान मूल अचानक जमिनीवर लोळून प्रचंड हट्ट करत आहे, जोरजोराने रडत आहे. आणि कारण विचारलं तर खूपच क्षुल्लक असतं. अगदी क्षुल्लक. म्हणजे त्याला दूध पिण्यासाठी लाल रंगाचा कप हवा होता आणि चुकून निळा कप दिला गेला. आता अशा वेळी साहजिकच सुरुवातीला आपण प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हणतो, अरे त्यात काय एवढं, निळा कप पण छानच आहे ना. बरोबर. पण त्यांचं ते रडणं काही थांबत नाही. मग आपला आवाज वाढतो, आपण ओरडतो आणि शेवटी परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाते. हे बऱ्याच घरांमध्ये रोजचंच चित्र आहे बरं का. होय ना. आणि इथेच मला नेहमी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न पडतो. मुलं असं का वागतात? म्हणजे ते काही मुद्दाम आपल्याला त्रास देण्यासाठी किंवा आपल्या संयमाची परीक्षा पाहण्यासाठी असं करतात का? हं, हाच तो एक सर्वात मोठा गैरसमज आहे जो आपल्याला आजच्या या सखोल चर्चेतून दूर करायचा आहे. अच्छा, म्हणजे मुलं मुद्दाम असा त्रास देत नाहीत. अजिबात नाही. आपण आज ज्या पुस्तकावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे डॉक्टर डॅनियल सीगल आणि टीना पायसन यांचं द होल ब्रेन चाइल्ड. हे खूपच प्रसिद्ध पुस्तक आहे. नक्कीच. आणि यातील संशोधनानुसार मुलांचा हा जो हट्टीपणा किंवा संताप असतो ना, तो त्यांचा मुद्दाम केलेला खोडकरपणा नसतो, तो त्यांच्या अविकसित मेंदूचा एक नैसर्गिक परिणाम असतो. म्हणजे मेंदू पूर्ण वाढलेला नसतो म्हणून ते असं वागतात. अगदी बरोबर. ज्या क्षणी ते मूल त्या निळ्या कपावरून रडत असताना त्या क्षणी त्याच्या मेंदूची रचना त्याला तार्किक किंवा लॉजिकल विचार करण्यापासून अक्षरशः रोखत असते. बापरे, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आज आपण या पुस्तकातील 12 महत्वाच्या वैज्ञानिक नियमांचा प्रवास उलगडून दाखवूया, ज्याचा मुख्य उद्देश मुलांसोबतची ही रोजची कटकट कायमची संपवणे हा आहे. हो, आणि या प्रवासात आपण मेंदूच्या वेगवेगळ्या भागांची गंमत समजून घेणार आहोत. पण मला आधी एक सांगा, जेव्हा मूल खूप रडत असतं तेव्हा आपण त्यांना अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने समजावून सांगतो की दूध तर तेच आहे, फक्त कपाचा रंग वेगळा आहे. पण त्या लॉजिकचा शून्य उपयोग का होतो? कारण ती भाषा त्यांना त्या क्षणी समजतच नसते. हे म्हणजे ज्याला फक्त जपानी भाषा समजते त्याला आपण अत्यंत शुद्ध मराठीतून व्याकरणाचे धडे शिकवल्यासारखं नाही का? हो, अगदी तसंच. आणि इथं सर्वात महत्वाची आणि रंजक गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूचे 2 भाग, डावा मेंदू आणि उजवा मेंदू. हे उजवा आणि डावा म्हणजे नक्की काय करतात? हे बघा, डावा मेंदू हा तर्कशास्त्र, भाषा, आकडेवारी आणि क्रमाने विचार करण्यासाठी ओळखला जातो. म्हणजे तो एकदम लॉजिकल आहे. अच्छा. आणि उजवा मेंदू? याउलट उजवा मेंदू हा फक्त भावना, शारीरिक हालचाली आणि प्रतिमांवर चालतो. मानवी विकासाच्या प्रक्रियेत लहान मुलांचा उजवा मेंदू म्हणजेच भावनांचा भाग हा डाव्या मेंदूच्या आधी विकसित होतो. म्हणजे आधी भावना येतात आणि मग लॉजिक? होय. त्यामुळे जेव्हा मुलं प्रचंड चिडलेली असतात तेव्हा त्यांचा उजवा मेंदू 100% कार्यरत असतो आणि लॉजिकल डावा मेंदू पूर्णपणे बंद झालेला असतो. पण इथे मला एक शंका येते. जर एखादं मूल जमिनीवर लोळून रडत असेल आणि त्याचा तो भावनिक उजवा मेंदू पूर्ण सक्रिय असेल, तर आपण काय करायचं? इथेच या पुस्तकातला पहिला नियम येतो, कनेक्ट आणि रिडायरेक्ट. म्हणजे आधी जुळवून घ्यायचं आणि मग योग्य मार्ग दाखवायचा. पण जर आपण अशा वेळी त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांना मिठी मारली किंवा प्रेमाने जवळ घेतलं तर आपण त्यांच्या त्या चुकीच्या वागण्याला खतपाणी घालत नाही आहोत का? हां, खूप महत्वाचा फरक आहे जो आपण समजून घेतला पाहिजे. आपण त्यांच्या हट्टाला किंवा त्या निळ्या कपाच्या मागणीला होकार देत नाही आहोत. म्हणजे आपण लाड करत नाही आहोत? अजिबात नाही. आपण फक्त त्यांच्या अस्वस्थ झालेल्या मज्जासंस्थेला म्हणजे नर्वस सिस्टमला शांत करत आहोत. हे कसं काम करतं? थोडं सविस्तर सांगता येईल का? जेव्हा मेंदूचा उजवा भाग रागाच्या किंवा भीतीच्या लाटेखाली असतो तेव्हा तो एका धोक्याच्या स्थितीत असतो. आणि जोपर्यंत हा धोका टळल्याची भावना निर्माण होत नाही तोपर्यंत तार्किक मेंदूचे दरवाजे उघडत नाहीत. अच्छा, म्हणजे आधी त्यांना सुरक्षित वाटणं गरजेचं आहे. नक्कीच. त्यामुळे खाली वाकून त्यांच्या डोळ्यांनी पाहणे, पाठीवरून हात फिरवणे आणि नुसतं मला समजतंय, तुला खूप वाईट वाटतंय असं म्हणणे हे त्यांच्या वागण्याला दिलेलं बक्षीस नाहीये. तो त्यांच्या उजव्या मेंदूशी जोडला जाणारा एक दुवा आहे. अगदी बरोबर. यालाच कनेक्ट होणे म्हणतात. पण एकदा का तो उजवा मेंदू शांत झाला की मग काय? कारण बऱ्याचदा मुलं रडणं थांबवतात पण आतून धुमसत असतात. तो डावा मेंदू सक्रिय कसा करायचा? इथे दुसरा नियम कामी येतो, ज्याला म्हणतात नेम इट टू टेम इट. म्हणजेच भावनांना नाव द्या. हो. इथे भाषेचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो.
भावनांना दाबून ठेवण्याऐवजी मुलांना त्यांच्या भावनांना नाव द्यायला शिकवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे रागात असताना त्यांना विचारायचं की नेमकं काय होतंय. हो, तुला राग आलाय की वाईट वाटलंय असं विचारल्यावर जेव्हा मूल म्हणतं की मला राग आलाय कारण मला लाल कप मिळाला नाही, तेव्हा मेंदूत एक अद्भुत गोष्ट घडते. कोणती जादू होते तिथे. शब्द हे डाव्या मेंदूचं कार्य आहेत. त्यामुळे भावनांना शब्दांत गुंफताना तो बंद असलेला डावा मेंदू अचानक सक्रिय होतो. बापरे, म्हणजे नुसतं बोलण्यामुळे उजव्या मेंदूतील अमिगडाला नावाचा जो धोक्याची घंटा वाजवणारा भाग असतो तो शांत होऊ लागतो. हो, ही खरोखरच एक न्यूरोलॉजिकल जादू आहे. भावनेला नाव दिलं की ती भावना आपोआप नियंत्रणात येते. म्हणजे कनेक्ट आणि रिडायरेक्ट आणि भावनांना नाव देणे हे पहिले 2 नियम झाले. इथेच खरी गंमत आहे, कारण आत्तापर्यंत आपण उजवा आणि डावा मेंदू पाहिला, पण मेंदूची अजून एक रचना इथे खूप महत्वाची ठरते. हो, वरचा मेंदू आणि खालचा मेंदू. जर आपण एखाद्या घराच्या मजल्यांची उपमा डोळ्यांसमोर आणली तर हे कसं काम करतं. खालचा मेंदू हा त्या घराच्या तळमजल्यासारखा आहे. राग, भीती, भूक आणि रडणे या सगळ्या प्राथमिक गोष्टी इथून नियंत्रित होतात. म्हणजे हा एकदम बेसिक किंवा आदिम मेंदू आहे. हो, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लहान मुलांचा हा तळमजला जन्मापासूनच पूर्णपणे तयार असतो. आणि वरचा मेंदू म्हणजे काय. वरचा मेंदू जो घराच्या पहिल्या मजल्यासारखा आहे, जिथून संयम ठेवणे, योग्य निर्णय घेणे, परिणामांचा विचार करणे या गोष्टी चालतात. म्हणजे लॉजिक आणि शहाणपण. बरोबर, पण हा वरचा मेंदू वयाच्या 25व्या वर्षापर्यंत विकसित होत असतो. तो अजून काय म्हणतात त्याला बांधकाम अवस्थेत असतो. थांबा, जर तो मजला 25 वर्षांपर्यंत बांधूनच पूर्ण होत नसेल तर याचा अर्थ असा घ्यायचा का की आपण मुलांकडून शिस्तीची किंवा समजूतदारपणाची कोणतीच अपेक्षा करू नये. तसं नाहीये. म्हणजे त्याचा मेंदूच तयार नाहीये, सोडून द्या असा विचार करायचा का आपण. अजिबात नाही. मेंदू विकसित होत आहे याचा अर्थ त्याला वाऱ्यावर सोडून देणं असं होत नाही. उलट आपली जबाबदारी इथेच सुरू होते, त्या बांधकामाला योग्य आकार देण्याची. ते कसं करायचं. इथे तिसरा नियम येतो, यूज इट ओ लूज इट. म्हणजे वरच्या मेंदूला सतत काम देत राहणे. न्यूरोसायन्समध्ये एक तत्व आहे, ज्या पेशी एकत्र काम करतात त्या एकमेकांशी कायमच्या जोडल्या जातात. अच्छा, पण आपण तर मुलांना सतत आज्ञा देत असतो, हे कर, ते करू नको, तिथे बस. आणि तीच आपली चूक असते. जेव्हा आपण आज्ञा देतो तेव्हा ते फक्त त्यांच्या खालच्या मेंदूचा वापर करतात, कारण आज्ञेचं पालन करायला स्वतःचा विचार करावा लागत नाही. मग त्यांच्या वरच्या मेंदूला कामाला लावायचं तरी कसं. पर्याय देऊन. आदेश देण्याऐवजी त्यांना निवड करण्याची संधी द्यायची. म्हणजे कसं, उदाहरण देता येईल का. जसं की तुला आधी गृहपाठ करायचा आहे की आधी अर्धा तास खेळायला जायचं आहे, किंवा दात घासताना तुला निळा ब्रश वापरायचा आहे की लाल. अच्छा, म्हणजे जेव्हा आपण पर्याय देतो तेव्हा मूल विचार करतं, दोन्ही पर्यायांच्या परिणामांचा अंदाज घेतं आणि स्वतःचा निर्णय घेतो. करायला भाग पाडून त्यांच्या वरच्या मेंदूच्या बांधकामाला वेग देत असतो. हे ऐकायला खूप छान आणि लॉजिकल वाटतं, पण आपण एका व्यावहारिक परिस्थितीचा विचार करूया. हो, सांगा ना. समजा एखादं मूल मॉलमध्ये जमिनीवर पडून भयंकर हट्ट करत असेल, अक्षरशः एका लूपमध्ये अडकल्यासारखं रडत असेल. तिथे पर्याय वगैरे ऐकण्याच्या मनस्थितीत ते अजिबात नसतं. हो, अशावेळी अस्वस्थता शिगेला पोहोचलेली असते आणि तर्क किंवा पर्याय दोन्ही काम करत नाहीत. मग अशावेळी काय करायचं. तिथे आपला चौथा नियम कामी येतो, मूव्ह इट ऑर लूज इट. कारण शरीरातील ऊर्जा आणि मेंदूतील रसायने एका नकारात्मक स्थितीत अडकून पडलेली असतात. अशावेळी मेंदूची अवस्था बदलण्यासाठी थेट शरीराचा वापर करावा लागतो. म्हणजे शारीरिक हालचाल हा त्यावरील उत्तम उपाय आहे का. नक्कीच. शारीरिक हालचाल केल्याने खूप फरक पडतो. म्हणजे त्यांना तिथून उठवून नुसतं दुसरीकडे न्यायचं. होय, पण त्याहून अधिक काही. त्यांना एखाद्या शारीरिक क्रियेत गुंतवणे, जसं की चल आपण पाहूया गाडीपर्यंत कोण सर्वात आधी पळत जातंय, किंवा आपण दोघांनी मिळून 10 मोठ्या उड्या मारूया, असं काहीतरी. अगदी बरोबर. शारीरिक हालचालीमुळे रक्तात नवीन रसायने आणि हॉर्मोन्स मिसळतात आणि ब्लॉक झालेली ती नकारात्मक ऊर्जा मोकळी होते. ओहो, म्हणजे शरीराची अवस्था बदलली की मेंदूचा तळमजला शांत होतो आणि वरचा मेंदू पुन्हा काम करण्यासाठी उपलब्ध होतो. हो, अगदी असंच घडतं. पण हे सगळं वर्तमान काळातील रागाबद्दल किंवा हट्टाबद्दल झालं. पण जेव्हा एखादी प्रतिक्रिया सध्याच्या परिस्थितीवर नसून भूतकाळातील एखाद्या भीतीवर आधारित असते तेव्हा काय होतं. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे.
समजा एखाद्या दिवशी एका कुत्र्याने मुलावर खूप जोरात भुंकून अंगावर झेप घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती मुलं रस्त्यावर जायलाच घाबरतात. अशा जुन्या आणि खोलवर रुजलेल्या भीतीचं काय करायचं? अशा वेळी मेंदूतल्या आठवणींच्या व्यवस्थापनाचा म्हणजे मेमरी मॅनेजमेंटचा प्रश्न येतो. इथे 5वा नियम येतो, इंटिग्रेट मेमरी. आठवणी जोडणे. सहसा असा प्रसंग घडला की आपण मुलांना सांगतो, अरे विसरून जा, ते काही नाही झालंय. हो, आपण तो विषय टाळतो जेणेकरून मूल पुन्हा घाबरणार नाही. पण हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे आपण टाळायला नको का? नाही, कारण जेव्हा एखादी धक्कादायक घटना घडते तेव्हा ती आठवण उजव्या मेंदूत एका इम्प्लिसिट मेमरी म्हणजे अव्यक्त आठवणीच्या स्वरूपात साठवली जाते. अच्छा. आणि या आठवणींना वेळेचा टॅग नसतो. त्यामुळे जेव्हा ते मूल पुन्हा कोणत्याही कुत्र्याला पाहतं तेव्हा त्याला ती जुनी भीती सध्या घडत असल्यासारखी जाणवते. पण जर आपण त्यांना तो प्रसंग पुन्हा आठवायला लावला तर आपण ती जखम पुन्हा ओली करत नाही आहोत का? त्यांना आणखी घाबरवत नाही आहोत का? हाच तो विरोधाभास आहे. टाळल्यामुळे भीती वाढते, पण जेव्हा आपण त्यांना तो प्रसंग पुन्हा सांगायला लावतो की काय झालं होतं, तेव्हा तो कुत्रा कसा भुंकला, तेव्हा आपण डाव्या मेंदूला कामाला लावतो. म्हणजे डावा मेंदू त्या घटनेला शब्दांत आणि एका क्रमिक गोष्टीत बसवतो. हो, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा कथा संपेपर्यंत आपण त्यांना विचारतो की पण शेवटी काय झालं, आपण सुरक्षित घरी आलो ना. ओहो, तेव्हा डावा मेंदू त्या आठवणीला भूतकाळाचा टॅग लावतो. अगदी बरोबर. याला एक्सप्लिसिट मेमरी बनवणे म्हणतात. ती घटना भूतकाळात घडली होती आणि आता आपण सुरक्षित आहोत हे मेंदूला समजतं. म्हणजे एका अर्थी आपण त्यांना त्या भयानक अनुभवाचे दिग्दर्शक बनवत आहोत. त्यांच्या हातात एका भावनिक रिमोट कंट्रोल दिल्यासारखं. हो, आणि हाच आपला 7वा नियम आहे, रिमेंबर टू रिमेंबर. म्हणजे ते ती आठवण डोळ्यांसमोर व्हिडिओसारखी प्ले करू शकतात, जिथे भीती वाटते तिथे पॉज करू शकतात आणि सुरक्षिततेच्या भावनेसह ती पुढे नेऊ शकतात. यामुळे मुलं त्या वाईट अनुभवाचे बळी राहत नाहीत, ते त्यावर नियंत्रण मिळवायला शिकतात. खूपच भारी. आणि यातूनच भावनिक साक्षरतेचा पुढचा टप्पा येतो असं मला वाटतं. हो ना, स्वतःच्या भावनांना लांबून पाहण्याची क्षमता. कारण लहान मुलांचं विश्व खूप छोटं असतं. हो, जेव्हा त्यांना राग येतो किंवा दुःख होतं तेव्हा त्यांना वाटतं की हे आता आयुष्यभर असंच राहील. त्यांना वाटतं मला परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणजे मी जगातला सर्वात मूर्ख मुलगा आहे. ते स्वतःला आणि त्यांच्या भावनेला एकच समजतात. अशा वेळी त्यांच्या मनातील या भावनांना निसर्गातील ढगांची उपमा देणं खूप संयुक्तिक ठरतं. जो 6वा आणि 8वा नियम आहे, लेट द क्लाउड्स ऑफ इमोशन रोल बाय. हो, भावनांचे ढग. समजा आकाशात एक काळाकुट्ट ढग आलाय. तो पाऊस पाडतो, पण तो कायम तिथेच थांबतो का? नाही, तो वाऱ्यासोबत निघून जातो आणि पुन्हा स्वच्छ आकाश दिसतो. भावना या त्या ढगांसारख्या आहेत आणि तुमचं मन हे त्या आकाशासारखं आहे. ही जाणीव निर्माण करण्यासाठी 9वा नियम खूप उपयोगी पडतो. तो म्हणजे माइंडसेट किंवा सिफ्ट. हे सिफ्ट म्हणजे काय? SIFT. हो, मुलांना त्यांच्या अस्वस्थतेचे तुकडे करायला शिकवणं गरजेचं असतं. जेव्हा एखादं मूल खूप घाबरलेलं असतं तेव्हा त्याला विचारलं पाहिजे, S म्हणजे सेन्सेशन्स, तुझ्या शरीरात काय जाणवतंय? कदाचित पोटात गोळा येत असेल किंवा हातपाय कापत असतील. बरोबर. आय म्हणजे इमेजेस डोळ्यांसमोर काय येतंय, एखादा वाईट प्रसंग दिसतोय का? F म्हणजे फीलिंग्स, नक्की कोणती भावना आहे, भीती की राग? आणि की म्हणजे थॉट्स, डोक्यात कोणते विचार चालू आहेत? बापरे. म्हणजे जेव्हा मूल या 4 वेगवेगळ्या पातळ्यांवर स्वतःच्याच मज्जासंस्थेचं निरीक्षण करतं तेव्हा मेंदूतील तो निरीक्षक भाग सक्रिय होतो. आणि ते स्वतःला त्या भावनेपासून वेगळं काढू शकतात. आतापर्यंत आपण मुलांच्या वैयक्तिक मेंदूचा आणि त्यांच्या स्वतःच्या भावनांचा विचार केला, पण माणूस हा समाजशील प्राणी आहे. नक्कीच, आणि मुलांनाही समाजाचा भाग बनायचा असतो. हो ना? घरात जर 2 भावंड असतील तर तिथे भावनांचा मोठा स्फोट होतो. सतत भांडणं, एकाने दुसऱ्याला मारणं, ओरडणं हे चालूच असतं. आणि सहसा आपण पालक काय करतो? आपण दोघांना वेगळं करतो आणि सारखे काय भांडत असता म्हणून ओरडतो. पण या भांडणांना आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो का? कारण इथे 10वा, 11वा आणि 12वा नियम येतो. हो, 10वा नियम सांगतो की कुटुंबात आनंदाने एकत्र राहणे खूप महत्वाचे आहे. म्हणजे बोर्ड गेम्स खेळणे किंवा एकत्र कामे करणे. यामुळे त्यांचा सामाजिक मेंदू विकसित होतो. पण भांडणाचं काय? तिथे 11वा नियम येतो, कनेक्शन थ्रू कॉन्फ्लिक्ट, म्हणजे भांडणातून शिकणे. अच्छा,
भांडण हे सुद्धा शिकण्याची संधी असते का? हो, भांडण ही नातेसंबंध आणि सहानुभूती म्हणजे एम्पथी शिकवण्याची सर्वात मोठी संधी असते. जेव्हा मुलं भांडतात आणि त्यांचा उजवा मेंदू थोडा शांत होतो, तेव्हा त्यांना शिक्षा करण्याऐवजी एक प्रश्न विचारायला हवा. कोणता प्रश्न? तुझ्या त्या वागण्यामुळे तुझ्या भावाला तर कसं वाटत असेल? त्याच्या जागी तू असतास तर तुला काय वाटलं असतं? हा प्रश्न तर त्यांच्या वरच्या मेंदूला जोरदार चालना देतो. हो, म्हणजे दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची सवय लावणे. आणि त्यापुढे जाऊन आता आपण हे कसं सोडवू शकतोस, तू काय करू शकतोस जेणेकरून त्याला बरं वाटेल, असं विचारल्याने काय होतं? यामुळे मुलं केवळ स्वतःचा विचार न करता आम्हीचा विचार करायला लागतात आणि हाच 12वा नियम आहे मी-वी कनेक्शन. मी कडून आम्हीकडे जाणं. हो, मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे, माझे स्वतःचे विचार आहेत, पण त्याचवेळी मी या कुटुंबाचा आणि समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा जो मी आणि आम्हीमधला समतोल आहे, तो मानवी नातेसंबंधांचा खरा पाया आहे. अगदी खरं आहे. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. जेव्हा एखादं मूल हट्ट करत असतं, रागावत असतं किंवा भावंडांशी भांडत असतं, तेव्हा ती अडचण नसते. ती तर मेंदूच्या विकासाची एक सुवर्ण संधी असते. रागावण्याऐवजी किंवा आवाज वाढवण्याऐवजी आधी त्यांच्या भावनांशी जोडले जाणे आणि मग त्यांना योग्य मार्गावर आणणे, हाच तो मेंदूच्या रचनेवर आधारित कायमस्वरूपी उपाय आहे. आणि जाता जाता मला एक खूपच रंजक विचार मांडायचा आहे. हो, नक्कीच सांगा. आपण आज लहान मुलांच्या अविकसित मेंदूबद्दल, त्यांच्या वरच्या आणि खालच्या मजल्याबद्दल खूप बोललो. पण जर आपण हेच 12 नियम प्रौढ माणसांना लावले तर? म्हणजे मोठ्या माणसांना? हो, रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये अचानक शिवीगाळ करणारा माणूस किंवा ऑफिसमध्ये एक क्षुल्लक कारणावरून संतापलेला सहकारी. त्यांच्या मेंदूचा वरचा मजला पूर्ण बांधलेला असतो. हो, पण प्रचंड तणावाखाली त्यांचाही तळमजलाच म्हणजे तो खालचा आदिम मेंदूच सर्व नियंत्रण घेतो. बापरे, म्हणजे तेही लहान मुलांसारखेच वागतात तर? अगदी तसंच. अशा वेळी जर प्रौढ माणसांनीही एकमेकांवर ओरडण्याऐवजी कनेक्ट आणि रिडायरेक्ट हे तंत्र वापरले किंवा रागाच्या भरात लगेच प्रतिक्रिया न देता स्वतःच्या भावनांचे ढग निघून जाण्याची थोडी वाट पाहिली तर जगातील कितीतरी संघर्ष आपोआप संपतील. हा विचार खरोखरच अवाक करणार आहे बरं का? हो ना, मुलांच्या मेंदूचे हे नियम कदाचित आपल्या स्वतःच्याच वरच्या मेंदूला अधिक प्रगल्भ करण्यासाठी आहेत. आपण सुरुवात केली होती ती एका रडणाऱ्या मुलाच्या निळ्या कप्पावरून, पण आपण पोचलो आहोत ते थेट मानवी स्वभावाच्या आणि जगभराच्या शांततेच्या मुळाशी. नक्कीच. एखाद्या पालकासाठी SB रिसर्चच्या माध्यमातून आलेली ही सखोल चर्चा नुसती एक थिअरी राहत नाही, तर ती रोजच्या संघर्षात वापरण्याची एक संजीवनी बनते. हो, याचा नक्कीच फायदा होईल. पुढच्या वेळी जेव्हा आपण ऑफिसमधून थकून घरी येऊ आणि समोर हट्ट करणारी मुलं दिसतील, तेव्हा आपल्याला तो निळ्या कपाचा त्रास दिसणार नाही, तर एक बांधकाम चालू असलेला मेंदू दिसेल. हो, आणि आपण अधिक शांतपणे तो प्रसंग हाताळू. श्रोते हो, तुम्हाला जर ही सखोल माहिती आणि आमची ही चर्चा आवडली असेल तर हा भाग नक्की शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशाच सखोल आणि अभ्यासू माहितीसाठी SB रिसर्चला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत शांत रहा आणि स्वतःच्या भावनांच्या आकाशावर नियंत्रण ठेवत पुढे जात रहा. धन्यवाद. धन्यवाद.